छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीसंदर्भातली एक अपडेट आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच भुजबळ पवारांच्या भेटीला दाखल झाले। 1.5 तासाच्या वेटिंग नंतर भुजबळ पवारांची भेट झाली। काल अजितदादांसोबत स्टेजवर, आज पवारांच्या भेटीला। त्यामुळे छगन भुजबळ यांचं नेमकं चाललं तरी काय हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नार्वेकरांची भेट झाली, मात्र भुजबळ सध्या वेटिंगवर आहेत। दरम्यान बारामतीमध्ये छगन भुजबळांनी पवारांवरती टीका केली होती। राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच भुजबळ हे पवारांच्या भेटीला दाखल झाले। तब्बल 1.5 तासाच्या वेटिंग नंतर भुजबळ आणि पवारांची भेट झालेली आहे। आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर भुजबळांनी काल बारामतीमध्ये शरद पवार यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका केली होती, मात्र त्यानंतर आता छगन भुजबळ आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीमध्ये नेमका आता काय घडामोडी घडतात, काय चर्चा होते, आरक्षणासंदर्भात काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। विशेषतः राज्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आता नेमकी शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, शरद पवार आणि छगन भुजबळ यांची महत्त्वाची भेट होणार आहे। छगन भुजबळ हे सध्या आता त्यांची भेट झालेली आहे। या भेटी दरम्यान नेमकं मराठा ओबीसी संघर्षासंदर्भात अन्य काही मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते का? काय या भेटी संदर्भात सध्या ताजी अपडेट्स आहेत? नक्कीच मागच्या 1.5 तासानंतर आपण पाहू शकतो की छगन भुजबळ यांना शरद पवारांनी भेटीसाठी बोलवलेलं आहे। आपण पाहतोय की मागचे 1.5 तास छगन भुजबळ हे वेटिंगवर होते आणि जवळपास 10:30च्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती दाखल झाले। तेव्हापासून ते वेटिंगवरच होते। मात्र आजच्या या भेटीमागचं कारण हे अद्यापही गुलदस्त्यात असलंच तरी आपण पाहतोय की मागच्या अनेक महिन्यांपासून आरक्षणाचा जो मुद्दा आहे यावरती चर्चा होताना पाहायला मिळत आहेत। खरं पाहायला गेलं तर कालच्या या बारामतीमधल्या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरी टीका केली असली तरी आजच्या या भेटीमागचं नेमकं कारण काय हे अद्याप सांगू शकत नाहीये। कारण छगन भुजबळ यांनी आज भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचंच राहणार आहे। पण तत्पूर्वी पाहू शकतो की आरक्षणाच्याच मुद्द्यावरून प्रामुख्याने ही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। यासोबतच आपण पाहतोय की जेव्हा महायुतीमध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनी देखील महायुतीमध्ये सहभागी केला आणि त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र मंत्रिपदाच्या शपथ नंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे, अनेक आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले हे शरद पवारांसोबत येण्याच्या मार्गावरती आहेत। त्यामुळे शरद पवारांसोबत येण्यासाठी जे आमदार इच्छुक आहेत हे आमदार छगन भुजबळ यांच्यासोबत येणार का अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे नेमकं काय कारण आहे हे छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीनंतरच कळू शकतं। त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांपासून शरद पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। चर्चेनंतर नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे देखील आपल्याला माहित पडेल। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।